नागपुर में डॉक्टर भीमराव अंबेडकर जयंती के अवसर पर विभिन्न भव्य कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी कड़ी में भांडेवाड़ी चौक पर 23 अप्रैल को प्रसिद्ध कलाकार गौतमी पाटिल का कार्यक्रम प्रस्तावित था। यह आयोजन नीलेश चंद्रिकापुरे, रुपेश फुलझेले और सूरज जेले के नेतृत्व में किया जा रहा था। हालांकि अब इस कार्यक्रम को रद्द कर दिया गया है। आयोजनकर्ता नीलेश चंद्रिकापुरे ने जानकारी देते हुए बताया कि पुलिस विभाग ने चौक पर कार्यक्रम आयोजित करने की अनुमति नहीं दी। पुलिस का कहना है कि इस तरह का कार्यक्रम खुले चौक की बजाय किसी हॉल में आयोजित किया जाना चाहिए। अनुमति नहीं मिलने के कारण 23 अप्रैल को होने वाला यह कार्यक्रम रद्द कर दिया गया है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 14 एप्रिल हे 12 तारखेपासून जुना सक्करदरा विश्वशांती बुद्धविहार येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे। 12 तारखेपासून आम्ही परमिशन घेतली आहे इथून सक्करदरा पोलीस स्टेशन मधून। तर 12 पासून तर 18 तारखेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे आंबेडकर जयंती भीम महोत्सव हा जुना सक्करदरा विश्वशांती बुद्धविहार इथे साजरा करण्यात आला। रॅली त्याच्यामध्ये 14 एप्रिलची रॅली आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम भीम महोत्सव मध्ये झाले। तसेच 20 ते 23 तारखेपर्यंत जे परमिशन होती ते भांडेप्लाट चौक विशाल मेगामार्ट इथे मागील 10 वर्षापासून जे कार्यक्रम होत आहे भीम महोत्सवचे ते 2019 पर्यंत झाले होते। 2010 पासून सुरुवात झाली होती। तर आता कोरोना काळ आल्यामुळे आणि त्याच्या बाद ते 2-4 वर्ष आम्ही जे तिथे प्रोग्राम करत होतो तर ते तिथे काही कारणास्तव नाही करू शकलो। पण यावेळेस भीम महोत्सव बहुत हर्ष उल्हासने साजरा करण्यात आला। तर 20 ते 23 तारखेपर्यंत हे जे परमिशन होती हे सक्करदरा पोलीस स्टेशनला आम्ही हे भांडेप्लाट चौक विशाल मेगामार्ट इथची मागितली होती। त्यांनी 2 दिवसाच्या बाद आम्हाला ते 20 ते 22 पर्यंत परमिशन दिली। 20 ते 22 पर्यंत 3 दिवसाची परमिशन दिली आणि चौथ्या दिवशी मी सांगितलं की गौतमीताई पाटील यांची कार्यक्रम आहे। गौतमीताई पाटील यांचा कार्यक्रम आहे पुणेरी लावणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव हा कार्यक्रम करण्यात आला आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही हे जे 3 परमिशन तुम्ही आमच्याकडून घेऊन जा, पण एक परमिशन साठी त्यांनी आम्हाला 8 दिवसापर्यंत थांबवलं होतं। तर मी काल त्यांना म्हटलं, सर म्हटलं गौतमीताई पाटीलचा जो प्रोग्राम आहे तर त्यांचं काय झालं, तुम्ही परमिशन आतापर्यंत दिली नाही। आम्ही तुम्ही परमिशन नाही दिल्यामुळे त्यांचा जो व्हिडिओ आहे जो आला आहे तो आम्ही सोशल मीडिया या कोणी बीसीएनच्या माध्यमातून आम्ही तो व्हायरल नाही करू शकून राहिलो की तो प्रोग्राम इथे आहे बाबा मनुष्यानी। जसे हर प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यांचे हर प्रकारचे आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत आलो। पण गौतमीताई पाटील यांचा व्हिडिओ आलावी पण त्यांनी आम्हाला म्हटलं की बाबा तुम्ही थांबून जा, जेव्हापर्यंत तुमची परमिशन येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही व्हायरल करू शकत नाही तो व्हिडिओ। आम्हाला काही बॅनर लावायचे होते त्याचेही आम्हाला आतापर्यंत म्हणजे परमिशनच नाही भेटली होती गौतमीताई पाटीलची। तर आम्ही कसं तो त्यांचे बॅनर लावून आणि कसे हे करून आम्ही आपल्या पत्रिकेत आणि पॉम्पलेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळवलं होतं की गौतमीताई पाटील येणार आहे। पण आखरी वेळेस जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की गौतमी पाटील साठी थांबणं पडते तर वरिष्ठ सक्करदरा पोलीस स्टेशनचे जे खुफिया विभाग आहे आणि पीआय साहेब आहे सक्करदरा पोलीस स्टेशनचे पोरे साहेब यांनी थांबायला लावलं होतं। आम्ही थांबलो तर ते म्हणाले की बाबा की हे जे या कार्यक्रमाची परमिशन आहे तर हे आम्ही आपल्या वरिष्ठ लोकांना कळवल्याशिवाय हे तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही। तर मीनं सांगितलं होतं की या कार्यक्रमाला तुमचा आम्हाला सहयोग पाहिजे आणि तुमचं पोलीस प्रोटेक्शन पाहिजे। आम्हाला एका रोडने ते आम्ही हे नाही करू शकत। एका रोड मध्ये एवढी पब्लिक जी आहे गौतमीताई पाटीलचा जो प्रोग्राम आहे ते या कार्यक्रमामध्ये कुठून दुरून लोक येतील आणि सर्व जे आहे ते दोन्ही रोड आम्हाला ब्लॉक पाहिजे। तर त्यांनी म्हटलं होतं आम्ही तुम्हाला हे 3 परमिशन देतो। तर 3 परमिशन मध्ये आम्ही ना कधीही पोलीस स्टेशन सक्करदरा पोलीस स्टेशन रोज येऊन राहिले पाहून राहिले, कधी तिचे जे वाहतूक आहे त्यांना कधीही काही वाहतुकाला काही हे नाही आहे, तिथे त्रास नाही आहे। पण ते म्हणाले की चौथ्या दिवशीची मी सांगितलं त्यांना की परमिशन तुम्ही द्या। तर सर म्हटलं थोडंसं तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आणि तुम्हाला आम्हाला सहयोग देणं पडेल, जसं तुमचे बॅरिकेड आहे आणि पोलिसांचा तिथे ताफा आणि बंदोबस्त आम्हाला पाहिजे। तर हे त्यांना आपल्या वरिष्ठांना कळवलं होतं।
पण हे 4 दिवसापासून कंटिन्यू मी इथे येत आहे सक्करदरा पोलीस स्टेशनला. सर काय झालं, कारण की मला गौतमीताई पाटील यांना बी कळवायचं होतं की बाबा सर मॅडम तुमची परमिशन थोड्या थांबली आहे तर थांबा. तर आज मी त्यांना आलो सक्करदरा पोलीस स्टेशन, मला फोन आला काल रात्री की तुम्ही सकाळी या. मी आज सकाळी आलो तर त्यांनी सांगितली की वरिष्ठ लोकांनी तुमची परमिशन रद्द केली आहे. हा रद्दाचा कागद आहे. हा पोलीस स्टेशनच्या जो परमिशन रद्दी केली आहे त्याचा कागद आहे. हा तुम्ही पाहू शकता. मी टीव्हीच्या माध्यमातून आधी सोशल मीडिया पर्यंत तुम्हाला दाखवत आहे. तर मी सरांना म्हटलं का बाबा परमिशन काऊन रद्द केली, तर ते म्हणत होते की आमच्या वरिष्ठ लोकांनी ते परमिशन तुमची रद्द केली आहे. तर सर म्हणाले की हा प्रोग्राम आहे तर तुम्ही भट सभागृह नाही तर एखादी ग्राउंड पाहून देऊ शकता. आम्ही म्हटलं सर असं होऊ शकत नाही. द्यायचा आहे तर भांडेप्लाट चौक तिथे जे आहे विशाल मेगा मार्ट, तिथं 10 वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. तिथे द्यायची असेल तर परमिशन तिची द्या. पण त्यांनी हे जे परमिशन आहे आमची विशाल मेगा मार्टची जे भांडेप्लाट चौकची आहे हे गौतमीताई पाटीलची परमिशन नकारली आहे. आमची मीडिया आणि माध्यमातून जे गौतमीताई पाटीलचा कार्यक्रम पाहण्यात इच्छुक होते त्यांना सर्वांनाच कळून येत आहे की हे जे परमिशन आहे गौतमीताई पाटीलचे प्रोग्रामची हे परमिशन पोलिसांनी रद्द केली आहे. तर त्यामुळे हा जो आहे प्रोग्राम आम्ही तिथे करू शकत नाही, कारण की पोलिसांनी रद्द केल्यावर ते आम्ही तिथे कार्यक्रम घेऊ शकत नाही हे त्यांनी आम्हाला सांगितलं. तर मी सोशल मीडिया आणि बीसीएन न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला बी कळवते की गौतमीताई पाटील आहे 23 तारखेला जो कार्यक्रम होता ते प्रोग्राम कॅन्सल झाला आहे, कारण की आम्हाला परमिशन नाही भेटली. पोलीस स्टेशन म्हणून आम्हाला परमिशन नाही भेटल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम रद्द करत आहे. हे कार्यक्रम रद्द करण्यास आम्ही आताच साहेबांसह बोलून गौतमीताई पाटील यांना बी सांगितलं की ताई हा प्रोग्राम रद्द झाला आहे, कारण की परमिशन नाही मिळाली आम्हाला आणि परमिशन यांनी नकारली आहे आमची. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की जे बी इकडे तिकडे जे बी पत्रिका आणि पॉम्पलेटच्या माध्यमातून आम्ही ना इकडे तिकडे सांगितलं होतं की गौतमीताई पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे भांडेप्लाट चौक विशाल मेगा मार्टला 23 तारखेला, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पोलिसांनी हा परमिशन नकारली आणि नकारल्यामुळे आम्ही हा प्रोग्राम रद्द करत आहे.